नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। आज आपण इयत्ता 10वी आपला विषय आहे भूगोल। यामध्ये आपण आज जो पाठ पाहणार आहोत त्या पाठाचं नाव आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय। आपण भारत आणि ब्राझील या दोन देशाचा अभ्यास करत आहोत। मग भारत आणि ब्राझील या दोन देशांमधली अर्थव्यवस्था आणि व्यवसाय कोणत्या प्रकारचे आहेत, त्यामध्ये काय साम्य आहे, याबाबतची माहिती आपण भाग 1 मध्ये घेत आहोत। आजचा या पाठाचा भाग 1 आहे। त्याचबरोबर या ठिकाणी दोन देशाचे आपल्या समोर जे नकाशे दाखवले गेले आहेत भारत आणि ब्राझीलचा, त्याचा स्थान विस्तार जर पाहिला आपण तर या नकाशावरून आपल्या लक्षात येईलच। याशिवाय या दोन देशाचे जे काही ध्वज असतात ते सुद्धा दाखवले गेलेले आहेत। आता आपल्या पाठामध्ये एक आलेख दिलेला आहे, ग्राफ दिलेला आहे। यामध्ये काय दिलं आहे की खालील आलेखाचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा। आपण अर्थव्यवस्था आणि व्यवसाय याबाबतचा विचार करतोय। त्यामध्ये या आलेखामध्ये हा आलेख याचं आपण वाचन करायचं आहे। या आलेखामध्ये राष्ट्रीय उत्पन्न GNP आणि सन 1960 ते 2016 दशलक्ष US डॉलर्समध्ये येते। नंतर इथे काही प्रश्न दिलेले त्या संदर्भामध्ये। तसे प्रश्न 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते आणि किती। दुसरा एक प्रश्न आहे की ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 1980 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते। तिसरा आहे ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते। पुढचा प्रश्न आहे 2016 साली भारत आणि ब्राझील या देशामधील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक सांगा। आणि पुढचा प्रश्न आहे की साल 2016 मधील विकसित राष्ट्रे व विकसनशील राष्ट्र यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक सांगा। अशा प्रकारे काही प्रश्न या आलेखाच्या संदर्भात दिलेले आहेत। आता या प्रश्नांची जेव्हा आपण उत्तरं या आलेखावरून आपण देऊ तर त्यामध्ये काय आपल्याला सांगता येईल, तर हा जो आलेख दिला आहे तो स्थूल राष्ट्रीय उत्पन्न 1960 ते 2016 या कालावधीचा आहे। आता यामध्ये पहिला प्रश्न जो आहे की 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते। आता इथे आपण आलेख पाहतोय। या आलेखामध्ये जसं इकडे जो रंग दिले होते पहिल्या याच्यामध्ये इथे निळा, थोडा राखाडी आणि ग्रीन आहे असे रंग दिलेले आहेत। तर तेच रंग जर आपण पाहिले तर इकडे जो काही रंग दिलेला आहे त्या रंगावरून सुद्धा आपल्याला संयुक्त संस्थाने जी आहेत त्याला इकडे ग्रीन रंग दिलेला आहे
नंतर भारत या ठिकाणी त्याला इथे रेड रंग दिला आहे आणि ब्राझीलला ब्ल्यू रंग दिला आहे. तर अशा पद्धतीने हा आलेख आपल्या पुस्तकात दिलेला आहे आणि त्या आलेखावरून आपल्याला उत्तरं लिहायची आहे. आता 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वात जास्त होते, हे तर आपण हा जो इथे ग्रीन आलेख आहे हा सगळ्यात जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की संयुक्त संस्थानं हे त्याचं उत्तर असेल. म्हणजे संयुक्त संस्थाने या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे आणि ते किती आहे, जवळजवळ 1850 दशलक्ष एवढं आहे. पुढचा प्रश्न आहे, ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 1980 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते. हा एक प्रश्न आहे. भारत आणि ब्राझील जेव्हा आपण याची तुलना करतो 1980 सालाचा जर आपण आलेख पाहिला तर त्यामध्ये आपल्याला ब्राझील जे आहे या ब्राझीलचंच आपल्याला उत्पन्न हे जास्त दिसेल. कारण इथे आपण हा आलेख पाहू शकतो. म्हणजे त्या मागच्या आलेखावरून आपल्याला त्याची उत्तरं ही सांगता येतील. त्याचबरोबर ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते. आपण आपल्या पुस्तकातला जर आलेख जर पाहिला 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते. आता 2016चा जर आलेख पाहिला इथे तर त्यामध्ये आपल्याला भारत हे त्याचं उत्तर मिळू शकेल की भारताचं उत्पन्न हे अधिक होतं. त्यानंतर चौथा प्रश्न आहे की 2016 साली भारत आणि ब्राझील या देशामधील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक सांगा. आता भारत आणि ब्राझील यांच्यातल्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातला जो काही फरक आहे तो 10 दशलक्ष US$ असा फरक त्यामध्ये आपल्याला दिसून येईल. नंतर पुढचा प्रश्न आहे की 2016 मधील विकसित राष्ट्र व विकसनशील राष्ट्र यांच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक सांगा. तर यामधला जो काही फरक आहे तो 1680 ते 1660 दशलक्ष US$ एवढा फरक त्या विकसित राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्र यांच्यातील हा फरक आहे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातला. तर अशा पद्धतीने हा एक आलेख आपल्याला होता. आणि पुढचं एक त्यांनी सांगितलं की दोन्ही देशातील विविध क्षेत्रातील मालकीबाबतचा तक्ता एक दिलेला आहे आणि त्यामध्ये ब्राझीलप्रमाणे भारताच्या संदर्भात सुद्धा आपल्याला ही माहिती भरायला दिलेली आहे. आणि ही माहिती भरून आपण तो तक्ता जो आहे तो तक्ता आपण पूर्ण करायचा आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मग हा जो तक्ता आहे तो जर तक्ता पाहिला आपण तर इकडे पहिलं त्यामध्ये भारत दिलेला आहे आणि दुसऱ्या भागामध्ये क्षेत्र विभाग आणि ब्राझील. म्हणजे ब्राझीलची जी काही माहिती आहे ती ब्राझीलची माहिती त्यामध्ये दिलेली आहे. आता तुम्ही बघू शकता या तक्त्यामध्ये काय काय, एक मिनिट तुम्ही बघा त्या तक्त्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते. मग आता आपण भारताचा विचार करूया. बँकांचा व्यवसाय ब्राझीलचा काय होता, खाजगी आणि सार्वजनिक. मग भारताचा काय होता, काय तो पण एक नंबर सारखाच आहे. म्हणजे एक नंबर कोणाला दिला आहे की खाजगी, ब्राझीलला दिला आहे की खाजगी आणि सार्वजनिक. तसंच भारताचा सुद्धा तेच आहे बँकांचा व्यवसाय. आता रेल्वेच्या बाबतीमध्ये रेल्वे खाजगी आणि सार्वजनिक असं दोन्ही क्षेत्र दिलेलं आहे. कोणाचं, ब्राझीलचं. मग आता तेच जर आपण समजा भारताचं काय असेल तर त्याचं 4 उत्तर दिलेलं इथे. तर 4 नंबर कशाला दिला आहे, मुख्यत्वे आपण सार्वजनिक जे काही क्षेत्र आहे त्या सार्वजनिक क्षेत्राला किती नंबर दिला आहे, 4. पुढचं खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र, विमान वाहतूक खाजगी आणि सार्वजनिक आहे. आता विद्युत निर्मिती ब्राझीलमध्ये सार्वजनिक आहे, मग भारतामध्ये काय आहे, सार्वजनिकाचे. त्यानंतर लोह आणि पोलाद उद्योग ब्राझीलमध्ये सार्वजनिक आहेत, भारतामध्ये काय आहे, सार्वजनिक आहे. त्यानंतर आरोग्य खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रामध्ये ब्राझीलमध्ये आहे,
मग भारतामध्ये सुद्धा खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रामध्ये. शिक्षण ब्राझीलमध्ये मुख्यत्वे सार्वजनिक आहे, काही खाजगी आहे. मग भारतात काय आहे, तर तेच उत्तर आहे, सार्वजनिक आहे आणि काही खाजगी आहे. दूरसंचार काही ठिकाणी खाजगी आहे, काही सार्वजनिक, काही दोन्ही ठिकाणी. तर तेच भारतामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राची. तर अशा पद्धतीने हा आपण एक तक्तासुद्धा पूर्ण केलेला आहे. पुढे आता आपण त्याचं स्पष्टीकरण करत असताना तर भौगोलिक स्पष्टीकरण जर आपण केलं तर ह्या तक्त्याच्या आधारेच तर अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार साधारणपणे आहेत आणि त्या व्यवसायाचं वर्गीकरण आपण आता केलेलं आहे. कारण कोणत्या देशाची जी काही अर्थव्यवस्था असते ही त्या देशातील व्यवसाय, त्यांचे प्रकार आणि विकास दर यावर अवलंबून असते. आता अर्थव्यवस्था काय आहे, मुक्त अर्थव्यवस्था असेल, संमिश्र अर्थव्यवस्था असेल, साम्यवादी अर्थव्यवस्था असेल, तर अशा प्रकारे ही अर्थव्यवस्था असते. जसं खाजगी उद्योग आहे, नंतर भांडवलदारांचे आहेत, तसा एक आणि काही सरकारी उद्योग आहेत. तशा प्रकारे या अर्थव्यवस्थेत सुद्धा असे प्रकार आहेत. त्यानंतर आणखी एक तक्ता दिला आहे की खालील तक्त्यात काही व्यवसाय दिले, त्यांचं वर्गीकरण करा आणि योग्य राखण्यात टिक मार्क खून करा. तर अशा प्रकारचे टिक मार्क करायचं आहे. आता यामध्ये दूरदर्शन प्रसारण प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे, तृतीयक. मधमाशा पालन प्राथमिक, द्वितीय, तृतीयक, प्राथमिक व्यवसाय. काथ्या आणि दोरी तयार करणे प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, प्राथमिक. गूळ तयार करणे प्राथमिक, द्वितीय, तृतीयक, द्वितीयक. नांगराचा फाळ बनवणे प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, द्वितीयक. घराचे बांधकाम प्राथमिक, द्वितीय, तृतीयक, तृतीयक. लोहखनिज काढणे प्राथमिक. वाहन निर्मिती द्वितीयक. भात उत्पादन प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, प्राथमिक. अध्यापन प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, तृतीयक. बस चालवणे प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, तृतीयक. निवासाची आणि जेवणाची सोय करणे प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, तृतीयक. तर अशा पद्धतीने आपण हा रकाना सुद्धा आता पूर्ण केलेला आहे. आता पुढे जाऊया आपण. भारत आणि ब्राझील मधील आर्थिक व्यवसाय जो आहे त्यामध्ये वर्तुळं दिलेली आहेत, विभाजित वर्तुळं 2 देशामधली, आणि त्यामध्ये स्थूल आंतरदेशीय उत्पादनाचं योगदान त्यामध्ये दिलेले आहे आणि त्या देशातील लोकसंख्येची विविध व्यवसायातील टक्केवारीसुद्धा त्या वर्तुळांमध्ये दिलेली आहे. तर या विभाजित वर्तुळांचा काळजीपूर्वक आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्यामध्ये जे काही प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न आपल्याला त्याखाली प्रश्न सोडवायचे आहेत. आता ती वर्तुळं आणि ते प्रश्न आपण बघूया. इथे ही वर्तुळं आहेत. या वर्तुळाच्या संदर्भात जे काही प्रश्न दिले आहेत तर त्यामध्ये प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे. आता या वर्तुळांमध्ये बघा काय दिले, प्राथमिकला निळा रंग दिला आहे, द्वितीयकला रेड रंग आहे आणि तृतीयकला करडा रंग आहे किंवा राखाडी रंगाचा रंग दिला आहे. मग आता आपल्याला उत्तर शोधायचं आहे. प्रश्न काय आहे, प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे. आता इथे प्राथमिक व्यवसायाला निळ्या रंगाचं चिन्ह आहे, म्हणजे निळ्या रंगामध्ये जी काही टक्केवारी आहे ती जर आपण पाहिली तर ती टक्केवारी भारताच्या संदर्भामध्ये आहे. कारण भारताला जो काही रंग दिला आहे तो निळा रंग आहे. भारताला आपण पाहू शकतो, भारत आणि ब्राझीलचा जो काही भाग आहे तो भारताला निळा रंग दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, म्हणजे जर टक्केवारी पाहिली तर हा निळा रंग या ठिकाणी जास्त आहे. अंतर्देशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक
व्यवसायांचे योगदान अधिक आहे. आता अंतर्देशीय हा जो अंतर्देशीय व्यवसाय जे उत्पादन आहेत त्यामध्ये तृतीयक व्यवसायाचे योगदान कोणत्या देशाचं अधिक आहे? तर त्यामध्ये ब्राझील या देशाचं हे जास्त योगदान आहे. कारण इथे या आकृत्यांवरून आपल्याला व्यवसायाचं हे समजेलच की जसं कारण हा रंग इथे सांगतोय. नंतर स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायाचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे? आता या ठिकाणी स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायामध्ये बघा रेड रंग दिला आहे आणि तो जो हिस्सा आहे तो ब्राझीलमध्ये जास्त आहे, ब्राझीलचा, हे आपल्याला दिसून येईल. भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असे म्हणता येईल का? ते साकारण सांगा. कारण भारताचा जर विचार आपण केला तर भारतामध्ये जवळजवळ 48.8 एवढी लोकसंख्येची जर टक्केवारी जी आहे यामध्ये शेतीच्या संदर्भामध्ये आहे असं म्हणता येईल. आणि एवढी लोक शेती करण्यास उत्सुकही आहेत. म्हणजेच जे काही उत्तर आहे ते उत्तर भारत 48.8 एवढं तिथलं उत्तर अपेक्षित आहे. म्हणजेच भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा अधिक आहे आणि ब्राझील हा जगात खाणकाम, शेती आणि वस्तुनिर्माण उद्योगात अग्रेसर आहे. या देशातील सेवा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. भारतातील सेवा व्यवसाय वाढत असले तरी भारतात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. म्हणजे भारतात प्रमुख व्यवसाय कोणता आहे? शेती. आता या भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था जर आपण पाहिली तर ब्राझीलची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. दोन्ही देशांची अर्थव्यवस्था विकसनशील आहे. त्यांचे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या तुलनेत अतिशय कमी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत जास्त असलं तरी भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे. बघा काय सांगितलंय की महत्त्वाचं काय की भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत जास्त आहे परंतु भारताचे दरडोई उत्पन्न मात्र ब्राझीलच्या तुलनेमध्ये कमी आहे. म्हणजे दरडोई उत्पन्न मात्र कमी आहे भारताचं पण राष्ट्रीय उत्पन्न मात्र जास्त आहे. आता इथे काही प्रश्न दिलेत. हे जर प्रश्न आपण जर पाहिलेत तर भारतातील शेती व्यवसायाचं स्वरूप स्पष्ट करा असा एक प्रश्न आहे. त्यानंतर त्याची वैशिष्ट्ये जर आपण विचारात घेतली तर प्राचीन हा जो व्यवसाय आहे तो कसा आहे? प्राचीन आहे. व्यवसाय कसा आहे? प्राचीन आहे. आणि प्राचीन व्यवसाय म्हणजे शेतीवर आधारित अनेक प्रकारचे उद्योगधंदे आहेत आणि म्हणून हा जो व्यवसाय आहे हा प्राचीन व्यवसाय असं म्हटलं की मूळचा जो व्यवसाय आहे भारतामधला शेती हाच मूळचा व्यवसाय आहे आणि या व्यवसायावरच अनेक उद्योगधंदे अवलंबून असतात. हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की जसं प्राचीन व्यवसाय असल्यामुळे तो अनेक काळापासून चालत आलेला आहे आणि भारतातील जो काही एकूण भूभाग आहे त्या एकूण भूभागापैकी जवळ 60% जमीन ही लागवडीखाली वापरलेली जाते. त्यानंतर बहुतांश भागामध्ये शेती ही निर्वाहासाठी साधन आहे. त्यानंतर अंतर्देशीय उत्पादनात शेतीचं योगदान जे आहे तो ते तुलनेने जर तुलना केली तर ते सुद्धा अधिक आहे. त्याचबरोबर भारतीय शेतीत मनुष्यबळाचा जास्त वापर केला जातो. म्हणजे जास्तीत जास्त लोक हे शेती व्यवसायाकडे वळलेले आहेत हे आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर हा एक वैशिष्ट्य झालं त्याचं. आता यामध्ये व्यवसायाचं स्वरूप स्पष्ट करत असताना वैशिष्ट्य हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा जो आहे तो व्यवसायास चालना देणारे घटक. आता भारतीय शेतीला चालना देणारे काही घटक आहेत ते कोणते आहेत ते जर आपण पाहिले
तर भारतातील उत्तरेकडील विस्तीर्ण अशी मैदानं आहेत. नद्यांच्या खोऱ्याचा जो काही प्रदेश आहेत त्या प्रदेशामध्ये सुपीक अशा प्रकारची मृदा आढळून आलेली आहे आणि वर्षभरात दीर्घ कालावधीसाठी राहणारे अनुकूल हवामान, विविध प्रदेशातील हवामानातील भिन्नता इत्यादी सर्व घटकामुळे भारतातील शेती व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळालेली आहे. त्याचबरोबर उत्पादित होणारी काही विविध अशा प्रकारची पिकं आहेत. भारतामध्ये ठिकठिकाणी भात, गहू, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी खाद्यान्न पिकं जी आहेत त्या खाद्यान्न पिकांचं चहा, कॉफी, कापूस, रबर, ताग यासारखी नगदी पिकांचं सुद्धा उत्पादन घेतलं जातं. म्हणजे खाद्यान्न पिकाच्या सोबत भारतामध्ये नगदी पिकं जी आहेत त्या नगदी पिकांचं सुद्धा एक भाग त्यामध्ये आलेला आहे. नंतर परकीय चलनसुद्धा त्यातून मिळत असतं. जसं भारतामध्ये मसाल्याचे अनेक प्रकारचे पदार्थ, मसाल्याचे जे काही पदार्थ आहेत त्या मसाल्याच्या पदार्थांचा समावेश आहे. मग त्यामध्ये भारतामध्ये मिरी, लवंग, तमालपत्र यासारखे मसाल्याचे पदार्थ, अनेक जे काही मसाल्याचे पदार्थ आहेत ते त्याचंही उत्पादन काढलं जातं. शिवाय आंबा, द्राक्ष, सफरचंद अशा प्रकारच्या फळांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि भाजीपाला याचं उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. म्हणजेच भारतातील कृषी मालांची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते आणि त्यातून भारतास मोठ्या प्रमाणावर परकीय चलन हे प्राप्त होतं. तर अशा पद्धतीने आपण हा जो प्रश्न आहे तर भारतातील शेती व्यवसायाचं स्वरूप स्पष्ट करा हा प्रश्न सोडवत असताना त्याची वैशिष्ट्ये लिहायची असतात. नंतर त्या व्यवसायाला चालना देणारे घटक कोणते आहेत, उत्पादित होणारी विविध पिकं कोणती आहेत आणि परकीय चलन प्राप्ती ही असे 4 घटक जे आहेत प्रमुख घटक, त्या 4 घटकांवरूनच आपण त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. आता इथे आणखीन एक तक्ता दिलेला आहे. तो तक्ता काय सांगतो की 1960 ते 2016 या ठिकाणचं दरडोई उत्पन्न जे आहे हे दरडोई उत्पन्न US डॉलरमध्ये दिलेलं आहे. काय आहे देशाचं नाव आणि त्या ठिकाणचं सन दिलं आहे की जसं आपण जर पाहिलं तर इथे भारत 1960 भारताचं ब्राझील, भारत आणि संयुक्त संस्थानं, तर ब्राझीलचं 1960 किती आहे दरडोई उत्पन्न 240, भारताचं 90 आणि संयुक्त संस्थानाचं किती आहे 3250. नंतर 1980 ब्राझील 2010 आहे, भारत 280 आहे आणि अमेरिकी संयुक्त संस्थाने 14,230. त्यानंतर इकडे 2000 सालामध्ये 3060 हे ब्राझीलचं दरडोई उत्पन्न आहे, भारताचं 450 आहे आणि संयुक्त संस्थानांनी 37470. 2016 ब्राझील 8840, भारत 1680 आणि अमेरिका संयुक्त संस्थाने 56,280 एवढं दरडोई उत्पन्न US डॉलर्समध्ये आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी या आलेखावरून काय समजतं की अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा विकसित अशा प्रकारचा देश आहे हे आपल्याला समजतं त्यावरून. त्याचबरोबर या देशातील लोकसंख्या जास्त असली तरीसुद्धा ती भारतापेक्षा कमी आहे आणि ती लोकसंख्या कशी आहे साक्षरसुद्धा आहे. या देशाकडे अनेक स्वामित्व हक्क, त्याला पेटंट्स असं म्हटलं गेलेलं आहे आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि यांत्रिक बळाचं सामर्थ्य आहे आणि त्यामुळे राष्ट्रीय दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये हा देश ब्राझील आणि भारतापेक्षा खूप पुढे आहे. आता भारत आणि ब्राझील हे देश विकसनशील आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग याबाबत हे देश प्रगतीपथावर सुद्धा आहेतच. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न जास्त असलं तरी भारताची लोकसंख्या जास्त आहे आणि त्यामुळे दरडोई उत्पन्न हे मात्र ब्राझीलच्या तुलनेने कमी आहे. म्हणजे एका बाजूने राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे परंतु लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी भारताचं दरडोई उत्पन्न हे कमी होतं आहे. म्हणजे एकंदरीत
आपल्या देशाची लोकसंख्या ही त्याला कारणीभूत ठरत आहे. आता इथे एक नकाशा दिला आहे आणखी की जसं ब्राझील प्रमुख प्राथमिक व्यवसाय कोणते आहेत ते दिले. नंतर जसं कॉफी म्हणजे ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीतलं प्रमुख पीक आहे. अन्नधान्याची जी पीक आहे भात आणि मका हे प्रमुख पीक आहे. नंतर रबराचं केंद्र अमेझॉन नदीचा खोरा आहे आणि ब्राझीलमध्ये विविध भागामध्ये अशा प्रकारची ही पिकं घेतली जातात आणि त्याचा हा नकाशा आपल्यासमोर आहे. जसं कॉफी, तांदूळ, सोयाबीन, मका, ऊस, काकोवा, रबर, केळी, संत्री आणि अननस अशा प्रकारची पिकं ही ब्राझीलमध्ये घेतली जातात. आता ही जी आकृती होती त्या आकृतीचं आपण निरीक्षण आता करायला समजा केलेलंच आहे आणि यामध्ये ब्राझीलमधील प्रमुख प्राथमिक व्यवसायाचं वितरण दाखवलं गेलं आहे. त्यावर चर्चा करून खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही केलेली जी काही निरीक्षण आहे ती नोंदवायचं आहे. मग ती कोणते मुद्दे होते? ब्राझीलच्या कोणत्या भागात कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जातं? ब्राझीलमध्ये कोणकोणती अन्नधान्य पिकं घेतली जातात? आणि पिकांचं वितरण लक्षात घेता हवामानाचा अंदाज करा. आणि त्याचबरोबर रबराचे उत्पादन कोठे केंद्रित झालेले आहे? तर अशा प्रकारचे काही प्रश्न हे आपल्याला लिहायचे आहेत आणि त्याच्या नोंदी आपण ठेवायच्या आहेत. पुढे आणखीन एक तक्ता दिलाय पूर्ण करायला. जसं अन्नधान्य पीक आणि उत्पादन क्षेत्र हा एक तक्ता आहे. तो पूर्ण करताना अन्नधान्य पीक भात आणि मका, भारत किनारपट्टी भाग आणि मका मध्यभाग, नगदी पिकं कॉफी, काकोवा आणि म्हणजेच कोको. मराठीमध्ये आणखी त्याच्यामध्ये उत्पादनाचं जे काही क्षेत्र आहे त्यामध्ये कॉफी ब्राझीलची उच्चभूमी, काकोवा पूर्व किनारपट्टीचा भाग, रबर अमेझॉन नदीचं खोरं, ऊस ईशान्य भाग आणि फळे आणि फळभाज्या या बाबतीमध्ये केळी, अननस, संत्री, इतर लिंबूवर्गीय फळे आणि ब्राझील उच्चभूमी आणि किनारपट्टीचा भाग. तर अशा प्रकारे हा एक तक्तासुद्धा आपण पूर्ण केलेला आहे. आता या शेतीच्या संदर्भामध्ये जर माहिती पाहिली तर ब्राझीलची उच्चभूमी आणि किनारी प्रदेशात शेती हा प्रमुख व्यवसाय केला जातो. त्या ठिकाणी अनुकूल अशा प्रकारचं हवामान आहे. त्या ठिकाणची भूरचना यामुळे विविध प्रकारची पिकं घेतली जातात. भात आणि मका ही प्रमुख अन्नधान्याची पिकं आहेत. मक्याचं पीक प्रामुख्याने मध्य भागात घेतलं जातं. कॉफी, सोयाबीन, काकोवा म्हणजे कोको, रबर आणि ऊस या नगदी पिकांचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. ब्राझील हा कॉफी आणि सोयाबीनच्या निर्यातीत अग्रेसर अशा प्रकार देश आहे. कॉफीचं उत्पादन मिनास जेराईस, साओ पावला या राज्यामध्ये घेतलं जातं. याशिवाय केळी, अननस, संत्री आणि इतर लिंबूवर्गीय फळांचं उत्पादनसुद्धा ब्राझीलमध्ये घेतलं जातं. तर अशा प्रकारे ही ब्राझीलची शेती याचासुद्धा आपण विचार केला आहे. नंतर खाणकामाचा जर आपण विचार केला तर त्या खाणकामामध्ये सुद्धा इथे आकृती दिली आहे आणि त्यामध्ये ब्राझीलच्या कोणत्या भागात खाणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही, त्याची कारणं काय असावीत, त्यासाठी आपल्याला ब्राझीलचा नकाशा आहे तो आपण नीटपणे पाहायचा आहे. नंतर खनिजाची उपलब्धता लक्षात घेता उद्योगाचा विकास कोणत्या प्रदेशात झाला असेल ते सांगायचं आहे. ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळ मासेमारी व्यवसायाचं विकेंद्रीकरण झाले आहे, त्याची 2 कारणं लिहायची आहेत. आणि ब्राझीलमध्ये मोठ्या नद्या आहेत तरी अंतर्गत भागात मासेमारीचा विकास का झालेला नाही. आणि पुढचा प्रश्न आहे की ब्राझीलच्या किनाऱ्याजवळ उष्ण आणि थंड सागरी प्रवाहाची नावं सांगा. हे सगळं तुम्ही जेव्हा नकाशाचा अभ्यास करणार त्यानंतरच तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं लिहिता येतील. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला
मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.